हे सगळं ना इंटरनल आहे पहिलं. पैसा हे जे सगळे प्रश्न विचारले, पैसा अडकला आहे, जेवढा काम करते तेवढा मोबदला मिळत नाही, हे सगळं इंटरनल आहे. तुम्ही फील करताय, जेवढा काम करते तेवढा मोबदला मिळत नाही. जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत मिळणार नाही. जेव्हा तुम्ही काम करते तेवढा मोबदला मिळत नाही, असं EFT जे टेक्निक आहेत, ते माझे रील्स आहेत सगळे त्याच्यामध्ये बघू शकतात. असे 9 टॅपिंग पॉइंट्स आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. हे टॅप करून आपली निगेटिव्हिटी रिलीज करून टाकणं. ह्याच्यामागे अच्छा. सायन्स आहे. इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हटलं जातं. बर. याने आपली एनर्जी वाढते. बर. सो हा विचारच मनातनं निघून जातो, की मी काम केलं तरी मला पैसे मिळत नाहीत. ही ओ. भावना रिलीज. बर. थोड्या वेळात रिलॅक्स वाटतं. एक राउंड 9 पॉइंट्स ओके. आहेत. एक राउंड झाला की रिलॅक्स. 3 राउंड करायचे असतात असे. बर. पण त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जी भावना अडकलेल्या असतात ना, की माझे पैसे गेलेत, ते कसे येणार? एकतर कधी-कधी आपण दिलेले पण असतात. कधी-कधी काही गोष्टी मी मग ऐकल्या तशाप्रमाणे आपली काहीच चूक नाही तरी पैसे गेलेले आहेत. अगदी खरंय. हे पण आहे. मग सगळ्याच ह्याच्यामध्ये एक तर कार्मिक पार्ट असतो. आपल्याला काही वेळा सोडून देऊन पुढे जायची पण हे ठेवायला लागते. बर. म्हणजे माझ्याकडे नवीन पैसा त्यापेक्षा जास्त प्रमाणात येईल. ही अच्छा. फ्रिक्वेन्सी ठेवायला लागते. माझेही पैसे खूप गेलेले आहेत असे आधी जेव्हा कळत नव्हतं तेव्हा. म्हणजे नको त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून टाइप्स असं. पण त्यावेळी मी असा विचार करत गेले, की नाही मला याचे डबल मिळणार. तर आता मी बघतीये ना, मी प्रत्येकच वेळी जेव्हा मी पैसे देते, तेव्हा मला डबल मिळणार असंच म्हणते आणि ते येतात. लिटरली मी एक खर्च केला, की अकाउंटमध्ये दुसऱ्या क्षणी पैसे बर. क्रेडिट झालेले असतात. ओके. आता हे एस्टॅब्लिश झाल्यामुळे सुद्धा असेल, पण आहे ते. पण ते हळू-हळूच होत असतं. आता गेलेले ओके. पैसे कसे मिळवायचे? हे एक हम्म. आहे. तर आपली एनर्जी चांगली असायला पाहिजे त्याच्यासाठी. आता जी माणसं देत नाहीत त्याच्याबद्दल आपल्या मनात नकारात्मकता येतेच. अगेन मी म्हटलं देअर इज वननेस. एनर्जी सगळीकडे आहे, सेम बरोबर. आहे प्रत्येक माणसामध्ये. तुम्ही त्या माणसाला बोलताय, तुम्ही म्हणजे स्वतःलाही बोलताय. असं एका लेव्हलला आहे कुठेतरी. ओके. मग जेव्हा त्याच्याबद्दलचे निगेटिव्ह विचार काढून टाकाल, तेव्हा तो माणूस तुम्हाला स्वतःहून फोन करेल, की मला असा-असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी पैसे देत नाही. ओके. ब्लेसिंग्स, फॉरगिव्हनेस हे इथे कामाला. म्हणजे त्याला पैसे मिळू देत म्हणजे तो मला देईल. ओके. ही भावना आणायची. फॉरगिव्हनेस म्हणजे तो देऊ शकत नाहीये. मी येथेच माफ करते. माझ्याकडनं काय चुकीचं कर्म झालंय ज्यामुळे हे पैसे गेलेत. मला हे सगळं पुढे घेऊन बर. जायचं नाही. मला आत्ताच माफ. मग ते सोडून द्यायचं. मनातनं काढून टाकायचं, की हे गेलंय मान्य आहे. काही लोकांची परिस्थिती अवघड असते. सगळं मान्य आहे. पण जेव्हा आपण ती इगो सोडतो ना स्वतःचा, हम्म. तेव्हा सगळ्या गोष्टी फॉल इन प्लेस व्हायला लागतात.